आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय नारायणराव राणे साहेब यांचा आज अमृत महोत्सवी 75वा वाढदिवस आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व इतर पक्षाचे कार्यकर्ते आज हा उत्सव आम्ही जोरात साजरा करतोय। माननीय नारायण राणे साहेब यांचं जीवनपट जर तुम्ही उघडून बघितला तर हा खरोखरच आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे। अतिशय हलाखीच्या जीवनात परिस्थितीतून एक आपल्यापैकीच एक सामान्य असलेला मुलगा मुंबईला जाऊन शिक्षण घेऊन आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले आणि आज आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे विद्यमान खासदार म्हणून आहेत। त्यांचं जीवनपट आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे। तुम्ही सर्वांनी मुलांनी त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे तपासून बघा, तुम्हालाही ते नक्कीच प्रेरणा देईल। आपण ह्या छोट्याशा खेड्यातून या छोट्या छोट्या गावांमधून जे आपण सर्व गरीब लहान मोठे विद्यार्थी आहोत यांनी जर त्यांचा अभ्यास त्यांचा जर जीवनपट बघितला तर त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला कोणत्या दिशेने जावं लागेल, काय करावं लागेल हे नक्कीच समजेल। तुम्ही हा आदर्श त्यांच्याकडून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि त्यांना आपल्या सर्वांतर्फे या 75व्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य आरोग्य हे उत्तम जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।